मंत्री सतेज पाटिल ने पत्रकारों से बातचीत में कहा कि सरकार में दादागिरी और सत्ता के लिए कुछ भी सहन करने की मानसिकता हावी है। आगे उन्होंने कहा कि अधिकारियों के अपमान और सत्ता के दुरुपयोग का मामला चिंताजनक है और मुख्यमंत्री को इस पर कड़ा रुख अपनाना चाहिए। साथ ही मंत्रालय में हुई बोगस मुलाकात और उपराष्ट्रपति चुनाव पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। बरोबरच आहे, तेव्हा आमच्या आघाडीला त्यांचं मतदान झालेलं आहे। कारण नसताना नावाची चर्चा करून कुणाबद्दल संभ्रम निर्माण करू नका अशी माझी विनंती आहे। आज गोकुळची सभा झाली, माडकांना एकाकी पाडण्याचं कुठेतरी नियोजन केलंय का? अशा प्रकारचं दृश्य काल दिसलं नाही, तसा विषय नव्हता। त्या नावीद मुश्रीफांना भेटल्या होत्या। नावीद चेअरमन आहेत, त्यांनी त्यांची समजूत काढली होती, त्यांच्या सगळ्या मुद्द्यांची उत्तरं दिली। जनरल बॉडी म्हणजे काय, जे प्रश्न टाकलेले आहेत त्याची उत्तर, आणि ती उत्तरं जर 55 मिनिटं एमडीनी जर दिली असतील तर मला वाटते ते समजून घेण्याचं काम पण कुणीतरी केलं। परिपक्वता पाहिजे की समजून घेणं, आणि जनरल बॉडीत जे प्रश्न उपस्थित केलेत त्याची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील तर हरकत नाही। लेखी उत्तरं देऊन सुद्धा जर फक्त राजकीय दृष्ट्या नावीद मुश्रीफांना टार्गेट करायचा प्रयत्न चालला का अशी मला शंका आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महाडिक नकोय अशा प्रकारचा सूर नाही, तो तर आहेच ना। 2,70,000 पासून ते गोकुळ पर्यंतचा एक कोल्हापूरच्या जनतेचा मॅन्डेट आपण बघितलेला आहे। साहेब, मराठा आरक्षणासंदर्भातल्या काही घडामोडी